हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे स्नेहलच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे? तर विषय असा आहे की माझ्या डोक्यात म्हणजे माझी स्वतःची त्वचा ही ड्राय आहे. त्याच्यामुळे माझा ड्राय स्कॅल्प सुद्धा आहे. त्याच्यामुळं मला डॅन्ड्रफचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि मी तो कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आता मी डॅन्ड्रफवरती कोणते उपाय करते हे तुम्हाला बघायला मिळेलच. त्याच्या अगोदर आपण बघूयात की डॅन्ड्रफ कशामुळे होतो, नक्की कारण काय असतं. तर मंडळी, थंडीच्या टायमाला काय होतं, आपल्या ज्या स्कॅल्प वरती पापुद्र निर्माण होतं ते कशामुळे निर्माण होतं, आपला स्कॅल्प हा ड्राय पडल्यामुळं ते पापुद्र निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आपण ते इचिंग केल्यामुळं ते डॅन्ड्रफच्या स्वरूपात बाहेर येतं. आता याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स कमी असतात, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला डॅन्ड्रफ होऊ शकतो. तर एकदा तुम्ही डॉक्टरांना दाखवा त्या डॅन्ड्रफचं नक्की कारण काय आहे. पण ज्या व्यक्तींना तर मोस्टली आता ह्या व्यक्तींना ठिकाणी आपण थंडीमध्ये काय होतं करायचं, अशा एक बाउल व्यक्तींसाठी घ्यायचा, तर त्या हा व्हिडिओ बाउलमध्ये आहे. आपण खोबऱ्याचं तेल घ्यायचे. आता ह्या ठिकाणी तुम्ही दुसरं कोणतं तेल वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे लिंबाचा रस. आता लिंबाच्या रसामध्ये असतं सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड हे आपल्याला कोंडा कमी करण्यास मदत करते. सो ते घ्यायचं आहे, त्याचं चांगलं मिश्रण करायचं आहे आणि ते आपल्या स्कॅल्पवर आपल्याला लावायचं आहे. आता ही प्रोसेस तुम्ही एक दिवस अगोदर सुद्धा करू शकता, म्हणजे झोपण्याच्या पूर्वी सुद्धा करू शकता. की माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी 10 मिनिटं अगोदर हे मिश्रण माझ्या केसांवरती लावलेलं आहे. तुम्ही एक दिवस अगोदर सुद्धा लावू शकता. तर मंडळी, जे आता मी तेल आणि लिंबूचं मिश्रण केसांवरती लावलेलं होतं, म्हणजे स्कॅल्पला लावलं होतं. आपल्याला स्कॅल्पला लावायचंय, तर ते 10 मिनिटं तसंच ठेवायचंय. ते झाल्यानंतर ना दही घ्यायचंय. दही आपल्याला दह्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाहीये, डायरेक्ट तर दही आपल्या मंडळी, स्कॅल्पवर अशा लावायचं. प्रकारे आपण काय करायचं, दही घ्यायचे आहे आणि आपल्या स्कॅल्पमध्ये लावायचं आहे. आता जसं आपण ते तेल लावलेलं आहे त्याच प्रमाणात आपल्याला दहीसुद्धा लावायचं आहे. दह्यामुळे सुद्धा आपल्या केसांमधला जो कोंडा आहे त्याचं प्रमाण खरंच खूप प्रमाणात कमी होतं. मला एक्स्ट्रीम प्रमाणात कोंड्याचा प्रॉब्लेम होता, तर मी ही स्टेप करून करून माझ्या कोंड्याचं प्रमाण खूप जास्त कमी झालेलं आहे. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तो तुमच्यावर कसा वर्क होतोय. सो सुरुवातीपासूनच खूप जण म्हणजे मला बोलायचे की हे कर, ते कर. पण लिटरली असं होतं ना एका टाईमला, की आपण खूप पैसे खर्च करतो आणि त्याचा रिझल्ट मिळत नाही. पण मला घरगुती उपायामधून खरंच फरक पडलेला आहे. सो मी तुमच्यासोबत तो शेअर केलेला आहे. तर आपल्याला हे असंच डोक्यावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला ते वॉश आउट करून घ्यायचं आहे. साधारणपणे 1 तास तुम्ही ठेवू शकता डोक्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉश आउट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी माझे केस धुवून आलेले आहेत. आता इथे थोड्याशा प्रमाणात ते ओले असल्यामुळं थोडंसं ऑइलनेस दिसत असेल, पण ऑइल नाही आहे. सुकल्यानंतर ते खूप छान दिसतात. तर इथे मी थोडीशी क्लिप ॲड करते. तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही बघूच शकता, की लिटरली खूप जास्त कोंडा होता आणि त्याचं प्रमाण खूप आता कमीपर्यंत झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही केस धुवून घेऊ शकता. तर चांगल्या प्रकारे केस धुवून झाल्यानंतर माझी रेग्युलरची स्टेप आहे ती म्हणजे की मी केसांना आता नवीनच एक सीरम लावायला चालू केलेलं आहे. तर ते पिलग्रिमचं एक सीरम आहे हेअर ग्रोथवरचं. सो तुम्ही बघू शकता मला लहानपणापासूनच जे माझा फ्रंटचा जो फोरहेडचा पार्ट आहे तिथं मला खूप हेअर थिनिंग आहे. कदाचित ते लहानपणापासून स्ट्रक्चर पण असू शकतं कदाचित तसं. पण मला खूप वेळानंतर असं वाटलं की आपण तिथे लावून बघूयात का, किंवा काय हेअर ग्रोथ होतीये का? त्याच्यामुळे मी हे सीरम लावायला चालू केलेलं आहे. तर ह्याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.